अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, काही वेळा आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळे रस्ते बंद झाले आहेत. पण जर आपण स्वामींच्या सेवेत असू ना, तर स्वामी आपल्यासाठी एक असा दरवाजा उघडतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. आजचा अनुभवही असाच आहे. एका स्वामी भक्ताला स्वामींच्या सेवेत आलेला अगदी सत्य अनुभव. म्हणून हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग दादांच्या ह्या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, हा अनुभव आहे राजेश दादा यांचा. राजेश दादा सांगतात की माझं एक छोटंसं कुटुंब आहे. आमचं सर्व काही व्यवस्थित चालू आहे. माझे वडील एक्सपायर झालेले 6 वर्ष झाली आणि माझे वडील स्वामींची सेवा करायचो. वडिलांचीच परंपरा मी पुढे चालू ठेवली. वडील स्वामी सेवा करायचे म्हणून मीही स्वामींच्या सेवेला लागलो. मला स्वामींची अत्यंत गोडी लागली होती. असं माझं सर्व काही व्यवस्थित होतं. माझं एक छोटंसं किराणा मालाचं दुकान होतं. माझा व्यवसाय अगदी व्यवस्थित चालू होता. सर्व काही व्यवस्थित होतं. माझं कुटुंबाचं सगळं काही त्या किराणा मालाच्या दुकानावरच चालत होतं. पण अचानक एक दिवस काय झालं की एका मोठ्या बिल्डरने माझ्या दुकानासमोरच एक सुपर मार्केट उघडलं होतं. आता काय झालं की माझ्या दुकानापुढेच सुपर मार्केट उघडल्यामुळे माझे ग्राहक सगळे तिथे जाऊ लागले होते. आता माझी कमाईही खूप कमी होऊ लागली होती. आता माझ्याकडे माल आणण्यासाठी सुद्धा पैसे उरले नव्हते. आणि एक दिवस तर असं घडलं की माझ्या दुकानात फक्त 5 ते 6च ग्राहक आले आणि मी संध्याकाळी हिशोब केला तर दिवसभरात फक्त 380 रुपयाचीच विक्री झाली होती. आता माझं दुकान मला बंद करावं लागते की काय अशी वेळ माझ्यावर आली होती. आणि त्यामुळेच माझ्या डोळ्यामध्ये नकळत पाणी यायचं. मला बायको सारखी म्हणायची की अहो, काळजी करू नका, स्वामी आहेत ना. आणि मग आता मला एक दिवस असं वाटलं की हे दुकानच विकावं. आणि मी घरात तसं बोलूनही दाखवलं. घरात शांतता पसरली. आई म्हणाली की अरे, हे दुकान म्हणजे फक्त व्यवसाय नाही आहे, ही तुझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे. आणि मग मला पुन्हा एकदा जाग आली की हो, हे दुकान म्हणजे मला वडिलांनी दिलेलं आहे आणि हे मी विकू शकत नाही. आणि त्या दिवशी रात्री मी झोपलो होतो. अचानक मला पहाटे 4 वाजता जाग आली. मी तसंच उठलो आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर जाऊन बसलो. त्यांच्यासमोर हात जोडले आणि माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले. भक्तांनो, जेव्हा आपल्या डोळ्यातनं नकळत अश्रू येतात तेव्हा असं म्हणायचं की आपल्या मनात जी काही प्रार्थना आहे ना, ती आपण न बोलताच स्वामींपर्यंत पोचली आहे. आणि माझं त्या दिवशी तसंच झालं. मी स्वामींना एवढंच म्हटलं की स्वामी, जर माझं दुकान वाचवायचं असेल ना, तर आता तुम्हीच काहीतरी करा, नाहीतर माझ्याकडे आता दुसरा कोणताच मार्ग नाही. आणि मी अक्षरशः स्वामींसमोर ढसाढसा रडू लागलो. मी तिथून उठलो आणि तसंच पुन्हा जाऊन अंथरुणात पडलो. मला काय करावे काही समजत नव्हतं. डोळ्यावर तर कसलीच झोप नव्हती. मी पूर्ण जागा होतो. पण मला त्या जागेपणात सुद्धा असं जाणवलं की कोणीतरी मला सांगत आहे की दर गुरुवारी स्वामींच्या फोटोला हार घाल आणि जो कोणी तुझ्या दुकानामध्ये पहिला ग्राहक येईल ना, त्याला तो स्वामींचे नाव घेऊन काहीतरी वस्तू अशी म्हणजे मोफत दे. आणि मला हे सुद्धा चांगलंच आठवलं. आणि मी डोळे उघडले तर अचानक माझ्या अंगावरती असा काटा आल्यासारखं झालं. आणि मला असं वाटलं की म्हणजे आपल्याला तर जर सकाळी पहाटेचं हे जे काही स्वप्न आपण उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे ना, तर आपण ते पूर्ण करूयात. मला नफा कमी झाला तरी चालेल, असं पण मी आता तोट्यातच आहे. आणि माझे डोळे अचानक भरून आले. माझे जे वडील होते ना, ते अगदी कट्टर स्वामी भक्त होते. ते स्वामींची ना खूपच सेवा करायचे
आणि पण माझ्यामध्ये मात्र ह्या व्यवसायाच्या धावपळीत त्या गोष्टी जरा मागेच पडल्या होत्या. आणि हे स्वप्न ज्या दिवशी मी पाहिलं ना, त्या दुसऱ्या दिवशीच गुरुवार होता. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर दुकान उघडलं, स्वामींचा फोटो स्वच्छ पुसला, अगरबत्ती लावली आणि बाजारातून हार आणून त्या फोटोला मी हार घातला आणि मनोमन प्रार्थना केली की स्वामी, मला जे काही स्वप्नात दिसलं ना, तो नियम मी आजपासून पुन्हा सुरू करेन. आता काय झालं, साधारण अर्धा तास गेला होता आणि अर्ध्या तासाने दुकानात एक वृद्ध आजोबा आले बरं का. आणि त्या आजोबांना मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. आणि ते आजोबा दिसायला ना अगदी असे तेजस्वी होते. सफेद कपडे त्यांनी घातले होते आणि त्यांनी मला फक्त 10 रुपयांचं मीठ मागितलं. मी त्यांना मीठ दिलं आणि त्या मिठासोबतच मी त्यांना एक बिस्किटचा पुडाही दिला. ते म्हणाले की अरे, मी हे घेतलं नाही. मी हसत हसत म्हणालो की बाबा, आज गुरुवार आहे ना, म्हणून स्वामींच्या नावाने हे आहे. आजोबा माझ्याकडे काही क्षण पाहतच राहिले. माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आणि म्हणाले की तुला बाळा काही अडचण आहे का? तर मी त्यांना म्हणजे का कोणास ठाऊक ते बाबा मला अगदी माझ्या वडिलांप्रमाणे जाणवले. त्यांचा स्पर्श इतका म्हणजे असा मायाळू होता की मी माझ्या भावनाच रोखू शकलो नाही. आणि मी त्या आजोबांना सगळं काही सांगितलं. ते म्हणाले की काळजी करू नकोस, दुकानामध्ये स्वामींचा फोटो लावला आहेस ना, तर स्वामी तुला नक्की काहीतरी मार्ग दाखवतील. आणि एवढं म्हणून ते निघून गेले. आणि त्या दिवशी माझ्या आयुष्यात खरा चमत्कार झाला. दुपारी 12 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणेच थोडीफारच विक्री झाली होती. मी मनात म्हटलं, बहुतेक त्या आजोबांनी मला धीर देण्यासाठी तसं म्हटलं असेल. पण पुढे खरा चमत्कार तर पुढे घडला होता. साधारण 2 वाजता एक पांढरी कार माझ्या दुकानासमोर येऊन थांबली. त्यातून एक गृहस्थ उतरले. त्यांनी विचारलं, हे दुकान विकायचं आहे का? मी आश्चर्याने म्हणालो, हो, पण तुम्हाला कसं कळलं? ते हसले आणि म्हणाले, सकाळी एका वृद्ध माणसाने मला तुमच्या दुकानाचा पत्ता दिला. ते म्हणाले, त्या मुलाकडे जा, त्यांचं दुकान विकायचं आहे, पण तुम्ही ते दुकान विकत घेऊ नका, तर त्याला मदत करा. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला, कारण आज सकाळी माझ्या दुकानात आलेल्या त्या आजोबांशिवाय ही गोष्ट दुसऱ्या कुणालाच माहीत नव्हती. म्हणजे नक्कीच त्या आजोबांनीच हे सर्व काही ह्या माणसाला सांगितले होते. आणि मी जवळच ते गृहस्थ म्हणाले की मी जवळच एक हॉटेल सुरू करतोय. मला दर महिन्याला किराणा माल मोठ्या प्रमाणात लागणार आहे. जर तुम्ही वेळेवर माल दिलात आणि योग्य दरात दिलात तर पुढची 3 वर्ष मी माल फक्त तुमच्याकडूनच घेईन. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी काहीच बोलू शकलो नाही. त्यांनी तिथले तिथे पहिल्या महिन्याची आगाऊ रक्कम माझ्या हातात ठेवली. त्या पैशातून मी माल भरला आणि माझ्यावरती जे काही कर्ज होतं ते फेडायला सुरुवात केली. आणि काही महिन्यातच माझं दुकान पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं. आजही प्रत्येक गुरुवारी दुकान उघडण्यापूर्वी मी स्वामींच्या नावाने पहिल्या ग्राहकाला काहीतरी भेट देतो. आणि त्या दिवशी आलेले ते वृद्ध आजोबा, ते मला पुन्हा कधीच दिसले नाहीत. भक्त हो, आजही माझा ठाम विश्वास आहे की त्या दिवशी माझ्या दुकानात आलेले ते वृद्ध आजोबा साधे ग्राहक नव्हते. स्वामींनीच कोणत्या ना कोणत्या रूपाने माझा हात धरला होता. विश्वास ठेवा, संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी योग्य वेळी योग्य माणूस तुमच्या आयुष्यात नक्कीच पाठवतात आणि ते संकट दूर करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, राजेदादांना आलेला अनुभव खरंच खूप छान होता. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन स्वामींचे अनुभव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.